नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्षांपासून साजरा केला जातो, पण ज्याचा खरा अर्थ आजही अनेकांसाठी एक गूढ आहे. विषय आहे वल्हांडण सण. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यानुसार ही केवळ एक जुनी गोष्ट नाही, तर एका मोठ्या आराखड्याचा महत्त्वाचा भाग आहे. अगदी. आज आपण हेच समजून घेणार आहोत की या प्राचीन यहुदी विधीमागचा खरा अर्थ काय आहे आणि आणि तो ख्रिस्ती श्रद्धेशी इतका घट्ट कसा जोडला गेला आहे. बरोबर. चला तर मग थेट मूळ घटनेपासून सुरुवात करूया, म्हणजे इजिप्तमध्ये, जिथे इस्रायली लोक गुलामगिरीत होते. स्रोतांमध्ये एक विलक्षण गोष्ट सांगितली आहे. देवाने मोशे आणि अहरोनला सांगितलं की ज्या महिन्यात त्यांची सुटका होईल तो महिना त्यांच्यासाठी वर्षाचा पहिला महिना असेल. हां. म्हणजे चक्क एक नवीन कॅलेंडर सुरू करायला सांगितलं. हे थोडं विचित्र नाही का? फक्त सुटका करायची सोडून कॅलेंडर बदलायला का सांगितलं असेल? खूप छान मुद्दा आहे, कारण ती केवळ एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याची गोष्ट नव्हती. ती एका अस्तित्वातून दुसऱ्या अस्तित्वात जाण्याची सुरुवात होती. गुलामगिरीचं जीवन हे मृत जीवन मानलं जातं, की नाही? हो, बरोबर. स्रोतानुसार जेव्हा एखादी व्यक्ती सैतानाच्या नियंत्रणात असते तेव्हा ती तिच्या निर्मितीच्या खऱ्या उद्देशानुसार जगू शकत नाही. देवाने दिलेल्या प्रेमाच्या उद्देशानुसार जगणं हेच खरं जीवन आहे. म्हणून ज्या महिन्यात कोकराच्या रक्ताने पापांची क्षमा मिळून त्या मृत जीवनातून सुटका झाली, त्याच महिन्याला जीवनाचा खरा पहिला महिना म्हटला आहे. अच्छा. ही एका नव्या आयुष्याची, नव्या ओळखीची सुरुवात होती. म्हणजे ही एक रिबूट बटनासारखी घटना होती. आता या सुटकेसाठी जो विधी सांगितला होता त्यात एका कोकराची निवड करायची होती, पण त्यासाठीचे नियम खूपच काटेकोर होते, नाही का? हो, खूपच. ते कोकरू निर्दोष 1 वर्षाचं नर असावं आणि ते कुटुंबाच्या गरजेनुसार निवडून महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत सांभाळावं. निर्दोष असण्यामागे काय विचार होता? या प्रत्येक नियमात खोल अर्थ दडलेला आहे. निर्दोष म्हणजे ज्यात कोणताही डाग किंवा व्यंगन नाही. हे सरळ सरळ पापांपासून मुक्त असण्याचं प्रतीक आहे. आणि 1 वर्षाचा नर हे म्हणजे ते तारुण्याचं, शक्तीचं आणि लग्नाच्या वयाचं प्रतीक मानलं जातं. स्रोत या सर्व गोष्टी थेट येशू ख्रिस्ताशी जोडतात. ते पापविरहित होते म्हणून निर्दोष होते. बरोबर. आणि त्यांनी तरुण वयातच मानवतेसाठी स्वतःचं बलिदान दिलं. त्यामुळे ते कोकरू म्हणजे येशू ख्रिस्ताची एक जिवंत प्रतिकृती होती, जी त्यांच्या येण्याच्या शेकडो वर्षांपूर्वीच तयार केली गेली होती. आणि मग त्या कोकराच्या रक्ताचा वापर? हा भाग तर खूपच नाट्यमय आहे. हो, ते रक्त घराच्या दाराच्या दोन्ही बाजूच्या खांबांवर आणि वरच्या पट्टीवर लावायचं होतं. मला सांगा, एका निर्दोष प्राण्याचा बळी का आणि पापांची क्षमा होण्यासाठी रक्ताची गरज का असावी, याबद्दल स्रोत काय सांगतात? ही कल्पना आजच्या काळात अनेकांना समजायला खूप कठीण जाते. तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला आहे. रक्त हे जीवनाचं प्रतीक आहे. जुन्या करारात स्पष्ट म्हटले आहे की रक्ताशिवाय पापांची क्षमा नाही. हे रक्त एक चिन्ह होतं, एक खूण होती. जेव्हा देव इजिप्तमधील पहिल्या जन्मलेल्या मुलांचा आणि प्राण्यांचा नाश करण्यासाठी आला, तेव्हा तो मृत्यूचा दूत सर्वत्र फिरत होता. ओके. पण ज्या घरांच्या दारांवर ते रक्त होतं, ती घरं देवाने ओलांडली, म्हणजे पासओव्हर केली. अच्छा, म्हणून पासोवर. हो, म्हणून या सणाचं नाव पासओव्हर किंवा वल्हांडण असं पडलं. ते रक्त म्हणजे त्या घरातील लोकांचं संरक्षण कवच होतं. ते केवळ बचावाचं नाही, तर सैतानाच्या सामर्थ्यापासून मुक्तीचं प्रतीक बनलं. ते रक्त घोषित करत होतं की या घरातील लोक देवाच्या मालकीचे आहेत. वा. म्हणजे ते एक प्रकारे डू नॉट एंटर असं चिन्ह होतं मृत्यूच्या दूतासाठी. अगदी. आणि मग ते कोकरू खाण्याच्या पद्धतीबद्दलही विशेष सूचना होत्या. ते भाजून खावं, कच्चं किंवा पाण्यात उकळून नाही. हो, तेही कडू भाज्यांसोबत आणि बेखमीर भाकरीसोबत. आणि खाण्याची पद्धत तर आणखीनच विचित्र. हो, ती तयारी. कमरेला पट्टा बांधून, पायात चप्पल घालून आणि हातात काठी घेऊन घाईघाईनं खायचं. हे सगळं का? ही तयारी सुटकेसाठी तत्पर असण्याचं प्रतीक आहे. म्हणजे हे काही रविवारचं निवांत जेवण नव्हतं. नाही, अजिबात नाही. सगळं सामान बांधून, गाडी सुरू ठेवून, चला निघा म्हणायची ती वेळ होती. ती तत्परता गरजेची होती, कारण कोणत्याही क्षणी तिथून निसटण्याची आज्ञा येऊ शकत होती. बरोबर. प्रत्येक गोष्टीमागे अर्थ आहे. भाजलेलं मांस हे येशूने सोसलेल्या अग्निमय दुःखाचं प्रतीक आहे. स्रोत सांगतात की क्रूस हा एक प्रकारचा अग्नीचा बाप्तिस्मा होता. अच्छा. कडू भाज्या इजिप्तमधील गुलामगिरीचा कडवटपणाची आठवण करून देत होत्या.
आणि बेखमीर भाकर पापापासून दूर राहण्याचं प्रतीक होती. कारण खमीर किंवा यीस्ट हे बायबलमध्ये अनेकदा पापाचं प्रतीक म्हणून वापरले जाते. हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की जुन्या करारातील प्रत्येक नियम आणि विधी हा केवळ एक इशारा होता. हो, एका मोठ्या सत्याची सावली होती. तर मग ती खरी वास्तवता काय होती ज्याकडे हा संपूर्ण सण निर्देश करत होता? ती वास्तवता म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त. स्रोतांमध्ये विशेषतः 1 करिंथकर 5:7 मध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की आपला वल्हांडणाचा कोकरा ख्रिस्त याचे बलिदान झाले आहे. ही केवळ भावनिक तुलना नाही, तर यात आश्चर्यकारक अचूकता आहे. अचूकता कोणत्या अर्थाने? अनेक पातळ्यांवर. पहिली आणि सर्वात अविश्वसनीय आहे वेळेची अचूकता. ओके. यहुदी परंपरेनुसार वल्हांडण सणाचं कोकरू महिन्याच्या 14व्या दिवशी दुपारी 3च्या सुमारास मारलं जात असे. आता विचार करा, येशू ख्रिस्ताचा मृत्यू क्रूसावर कधी झाला? त्याच दिवशी दुपारी 3 वाजता. अगदी त्याच दिवशी दुपारी 3 वाजता. तो दिवस शब्बातच्या तयारीचा दिवस होता. म्हणजे हा केवळ प्रतिकात्मक संबंध नाही, तर अगदी वेळेचं गणितही अचूक जुळतंय. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे हा निव्वळ योगायोग मांडणं कठीण आहे. हो ना? आणि रक्ताच्या प्रतीकाबद्दल काय? दाराच्या चौकटीवर रक्त लावण्यामध्ये आणि येशूच्या बलिदानामध्ये काही संबंध आहे का? हो, आणि तो संबंधही तितकाच प्रभावी आहे. कोकराचं रक्त कुठे लावलं गेलं? दाराच्या वरच्या पट्टीवर आणि दोन्ही बाजूच्या खांबांवर. बरोबर. आता येशूच्या शरीराचा विचार करा. त्यांच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातल्यामुळे वरून रक्त वाहत होतं. आणि त्यांचे दोन्ही हात खांबाप्रमाणे असलेल्या क्रूसावर खिळले गेले होते, जिथून रक्त वाहत होतं. अच्छा. म्हणजे जणू काही त्यांच्या रक्तानेच तारणाच्या दाराची चौकट रंगवली गेली होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या कोकराचं मांस खाणं. इस्रायली लोकांनी ते मांस खाल्लं आणि त्यांना सामर्थ्य मिळालं. येशूनेही म्हटलं की जे माझं शरीर खातात आणि माझं रक्त पितात त्यांना सार्वकालिक जीवन मिळतं. इथेच मला एक प्रश्न पडतो. स्रोतानुसार येशूचं शरीर हे देवाचं वचन आणि रक्त हे पवित्र आत्मा यांचं प्रतीक आहे. बरोबर. पण काही पापबली अर्पणांचं मांस खाण्यास मनाई होते. येशू तर सर्वात मोठे पापबली अर्पण होते. मग त्यांचं शरीर खाणं हे कसे योग्य ठरतं? हा एक विरोधाभास का? हा एक उत्तम आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला वल्हांडण सणाचा उद्देश पुन्हा पाहावा लागेल. वल्हांडण सण हा केवळ पापांची क्षमा म्हणजे सोक्त्स्वे मिळवण्यासाठी नव्हता. मग तो एक शिट्टामोर्तब किंवा चिन्हांकन म्हणजे इंचिम विधी होता. चिन्हांकन म्हणजे देवाच्या लोकांना मृत्यूच्या शिक्षेतून वाचवण्यासाठी त्यांना आपले म्हणून चिन्हांकित करणे. कल्पना करा की एका राजाने आपल्या खास दूताच्या पत्रावर स्वतःचा शिक्का मारला आहे. तो शिक्का त्या पत्राला संरक्षण देतो आणि त्याची ओळख पटवतो. बरोबर. त्याचप्रमाणे पवित्र आत्मा हा देवाच्या लोकांवरचा शिक्का आहे. तो त्यांना केवळ ओळखच देत नाही, तर येणाऱ्या न्यायापासून वाचवण्याचा आश्वासनही देतो. अच्छा. त्यामुळे येशूचं बलिदान हे केवळ पापांची सफाई नाही, तर देवाच्या मालकीची मोहर आहे. त्यांचं शरीर म्हणजे देवाचं वचन स्वीकारणं आणि त्यांचं रक्त म्हणजे पवित्र आत्मा प्राप्त करणं हेच ते शिक्कामोर्तब आहे. म्हणूनच ते खाणं आवश्यक आहे. म्हणजे वल्हाडण सण हा गुलामगिरीतून सुटकेचा शेवट नव्हता. अजिबात नाही. तर ती फक्त सुरुवातीची रेषा होती. ती एक प्रकारची सुटकेची घोषणा होती, पण खरी लढाई त्यानंतर सुरू झाली. अगदी बरोबर. आणि हाच तो मुद्दा आहे जिथे अनेक विश्वासणारे अडखळतात. त्यांना वाटतं की क्षमा मिळाली म्हणजे सगळं झालं. पण स्रोत सांगतात की इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतरही इस्रायली लोक धोक्याबाहेर नव्हते. फारोचं सैन्य त्यांचा पाठलाग करत होतं. हो, ते तर होतच. खरी लढाई तर तांबड्या समुद्राच्या पलीकडे होती. तो तांबडा समुद्र म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. तो ओलांडल्याशिवाय फारोचं सैन्य म्हणजे सैतानाच्या जुन्या सवयी आणि मोह तुमचा पाठलाग सोडणार नाहीत. आणि तांबडा समुद्र ओलांडल्यावरही प्रवास सोपा नव्हता, नाही का? त्यांना वाळवंटातून जावं लागलं. हो. अमालेकी आणि कनानी लोकांशी लढावं लागलं. हो, हे एका विश्वासणाऱ्याच्या आध्यात्मिक प्रवासाचं अचूक चित्र आहे. येशूच्या रक्ताद्वारे पापांची क्षमा मिळते आणि सैतानाच्या गुलामगिरीतून सुटका होते. पण संघर्ष तिथेच संपत नाही. सैतान लोकांना पुन्हा पापाच्या गुलामगिरीत ओढण्यासाठी सतत हल्ले करत असतो. बरोबर. म्हणूनच लोकांना तांबडा समुद्र, जो पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचं प्रतीक आहे, ओलांडून देवाच्या राज्यात प्रवेश करण्याची गरज आहे. त्यानंतरही वाळवंटातील परीक्षा आणि लढाया आहेतच. पण फरक आहे. हो, फरक हा आहे की आता ते गुलाम म्हणून नाही,
तर देवाचे सैनिक म्हणून लढत असतात. यातून आपण एका खूप मोठ्या आणि गहन संकल्पनेकडे येतो, जी स्रोतांमध्ये सांगितली आहे, देवाच्या आज्ञेची सत्यता सिद्ध करणे. हो, याचा नेमका अर्थ काय? हे खूप मोठं ध्येय वाटतं. आहेच. स्रोतांनुसार या संपूर्ण विश्वाच्या संघर्षाच्या मुळाशी सैतानाचा एक दावा आहे. त्याचा दावा असा आहे की देवाने दिलेल्या आज्ञा, विशेषतः एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा, मानवासाठी पाळणं अशक्य आहे. अशक्य. हो, आणि जर ती पाळणं अशक्य असेल तर देवाचं राज्य अन्यायकारक आहे आणि तो स्वतः एक जुलमी राजा आहे. हा देवावर लावलेला सर्वात मोठा आरोप आहे. आणि ही सत्यता सिद्ध कशी होणार? ही सत्यता सिद्ध करण्याची जबाबदारी येते हुतात्मा साक्षीदारांवर. हुतात्मा साक्षीदार. हो, स्रोत या लोकांना असे परिभाषित करतात की जे मृत्यूला सामोरे जाऊनही पवित्र आत्म्याच्या सहाय्याने देवाच्या प्रेम करण्याच्या आज्ञेवर ठाम राहतात. ते आपल्या जीवनातून हे सिद्ध करतात की देवाच्या मदतीने त्याच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. म्हणजे हे हुतात्मा साक्षीदार म्हणजे एका वैश्विक कोर्ट केसमध्ये देवाचे साक्षीदार आहेत, अगदी जे आपल्या बलिदानाने हे सिद्ध करतात की देवाचा नियम योग्य आहे. अगदी अचूक. आणि स्रोत सांगतात की जेव्हा अशा साक्षीदारांची एक निश्चित संख्या पूर्ण होईल तेव्हा इतिहासातील एक मोठी घटना घडेल. आणि ती म्हणजे म्हणून स्थापित होईल. सैतानाचा दावा खोटा ठरेल. त्यानंतर सैतान आणि त्याचा अनुयायांचा अंतिम न्याय होईल. या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात कुठे झाली तर येशूच्या क्रूसावरील बलिदानाने, म्हणजेच वल्हांडाच्या कोकराच्या बलिदानाने. अच्छा. सैतानाला हे माहीत आहे, म्हणूनच तो लोकांना पैशाच्या, सुखाच्या आणि खोट्या शिकवणुकीच्या मोहात पाडून या साक्षीदारांची संख्या पूर्ण होण्यापासून रोखण्यासाठी सतत प्रयत्न करतो. तर मग आजच्या काळात वल्हांडण सण पाळणं याचा अर्थ काय? जर येशू हेच खरे कोकरू असतील आणि त्यांचं बलिदान हीच वास्तविकता असेल, हो, तर मग हा सण आता केवळ एक ऐतिहासिक आठवण म्हणून राहिलाय का? स्रोत म्हणतो की वल्हांडण सण ही क्रूसावरील बलिदानाची सावली आहे आणि क्रूसावरील बलिदान ही वास्तविकता आहे. बरोबर. आणि जेव्हा वास्तविकता प्रकट होते तेव्हा सावलीची गरज राहत नाही. म्हणजे येशूच्या बलिदानानंतर केवळ वर्षातून एकदा विशिष्ट दिवशी तो सण पाळणं महत्वाचं नाही. आता येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवणं, त्यांचं वचन स्वीकारणं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगणं हेच खरं वल्हांडण सण पाळण्यासारखं आहे. म्हणजे हा एका दिवसाचा सण नाही, तर आयुष्यभर जगण्याची पद्धत आहे. हो, याचा अर्थ देवाच्या त्या अफाट प्रेमाचं, ज्याने आपल्या सुटकेसाठी आपल्या पुत्राचं बलिदान दिलं, त्याचं दररोज प्रत्येक क्षणी स्मरण करणं आणि त्यासाठी कृतज्ञ असणं. विश्वासणाऱ्यासाठी प्रत्येक क्षण हाच वल्हांडण सण आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण पापाच्या मोहावर विजय मिळवतो तेव्हा आपण वल्हांडण सण साजरा करत असतो. वा. आपण सैतानाचे गुलाम होतो, पण येशूच्या रक्तामुळे आपल्याला त्याच्याशी लढण्याचं कारण आणि शक्ती मिळाली आहे. आपण आता गुलाम नाही तर येशूचे सैनिक आहोत. हा दृष्टिकोनातील खूप मोठा बदल आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. वल्हांडण सण ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, ती येशू ख्रिस्ताच्या कार्याची, पापांपासूनच्या मुक्तीची आणि देवाच्या अंतिम न्यायाची एक शक्तिशाली भविष्यवाणी आणि एक जिवंत प्रतीक आहे. बरोबर. त्या कोकराच्या नियमांपासून ते घाईघाईने केलेल्या जीवनापर्यंत प्रत्येक लहान सहान तपशिलात एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे, जो थेट येशूच्या बलिदानाशी आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाशी जोडलेला आहे. अगदी. जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जातो. स्रोत असं सांगतात की देवाची शक्ती म्हणजे किर्यक त्याच्या प्रेमळ आज्ञांद्वारे केमियम या जगात पोचते. सैतान दावा करतो की या आज्ञा पाळणं अशक्य आहे. जर हे खरं असेल तर प्रेम हा विश्वाचा नियम असू शकत नाही आणि सैतानाचा युक्तिवाद जिंकतो. पण जर हुतात्म्यांच्या बलिदानातून हे सिद्ध झालं की देवाच्या मदतीने अशक्य वाटणारं प्रेम करणं शक्य आहे, तर त्याचा देवाच्या राज्याच्या अंतिम स्थापनेवर आणि या विश्वाच्या भवितव्यावर काय परिणाम होईल, हा विचार करण्यासारखा आहे.